आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातील मूल पोलीस स्टेशनमध्ये आहोत। या पोलीस स्टेशनमध्ये येण्यामागचं काम म्हणजे असं होतं की या ठिकाणी वर्षा शोभा तुकाराम नैताम या महिला पोलीस उपनिरीक्षक आहेत। यांचा जीवनाचा जर प्रवासाचा जर विचार केला तर या गडचिरोली येथील जिल्ह्यातील आणि छोट्याशा खेड्यातील आहे आणि गरीब परिस्थितीतील त्या महिला होत्या। त्यांनी आधी 2010 मध्ये पोलीस खात्यामध्ये त्यांनी पोलीस भरती दिली होती आणि पोलीस दलात रुजू झाले होते। अनेक अशा नक्षली ज्या कारवाया झाल्या होत्या त्या कारवायामध्ये त्यांचा सहभाग होता। C60 सारख्या नक्षलीसाठी जो एक नवीन पथक तयार करण्यात आला होता C60 त्या पथकात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। आज ते चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यामध्ये आहे। आपण त्यांच्याकडून त्याचा जीवन प्रवास जाणून घेऊया। मॅडम नमस्कार। नमस्ते सर। काय सांगाल मॅडम, तुम्ही 2010 मध्ये पोलीसमध्ये भरती झाले होते आणि गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त जिल्हा त्याच्यावर काय सांगाल? खूप छान अनुभव होता सर। गडचिरोली म्हटलं की सर्वात प्रथम आठवते ते गडचिरोलीच्या गल्लोगल्लीत राहणारे डांगरी ड्रेसवर पोलीस आणि तसेच माझ्या गावाकडे आरोला वगैरे पोलीस यायचे आणि असं एक वेगळं क्रेज निर्माण झालं की किड्या माकोड्यासारखे तर सगळेच मरतात परंतु जायचंय तर तिरंग्यामध्येच, आणि ही एकच अट माझ्या मनामध्ये खटकत होती। आणि 2006-07 मी 11वीत असताना सुद्धा पोलीस भरतीला गेली। त्यावेळेस सिलेक्शन झालं, त्यावेळेस मुलींचं वजन पण होतं आणि वय पूर्ण नव्हतं, 1 वर्ष कंप्लीट झालं नव्हतं। त्यामुळे मग म्हणाले की नेक्स्ट टाइम ये बेटा तू। मग त्यानंतर ठरवलं की आता ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं आणि मग 2010 ला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि त्याच वर्षी D.Ed. सुद्धा नंबर लागलं होतं आणि पोलीसमध्ये जायची उत्कंठ इच्छा असल्यामुळे मी पोलीस भरतीमध्ये गेली। आणि पोलीस कॉन्स्टेबल असताना आणि आपलं जीवन खूप म्हणजे काहीतरी तफावत आहे आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे असं नेहमी वाटायचं आणि त्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करत असू की नक्षल्यांनी पूर्व जीवन जगण्यासाठी सुरळीत मार्गावर येण्यासाठी। बरोबर। बल्लारशा थोडं क्रिमिनल होतं। म्हणतात मुलगी घरी पण सुरक्षित नाही आणि कुठल्याही युनिफॉर्म मधले असली तरी पण सिक्युअर आहे किंवा नाही ते आपल्यावरच डिपेंड असते। एक अनुभव असा होता की मी 1 किलोमीटर जुन्या क्वार्टरला राहायची बल्लारशा पोलीस स्टेशनला आणि अपडाऊन करायची स्कूटीने। तर सिव्हिलवर होती एक दिवस आणि एकदम मुलांचा जो झुंडका आहे तर तो मागे पुढे गाड्या नेणं असं तसं मला तो सुद्धा अनुभव आलेला आहे। त्यानंतर मी मॅक्झिमम युनिफॉर्मवर आणि वेपन माझ्यासोबत मी बाळगलेला आहे आणि खूप छान तिथे अधिकारी लाभले आणि कामगिरी पण खूप छान केलेली आहे। आता मूल पोलीस स्टेशन आहे पण जे पोक्सो कायद्यान प्रेम प्रकरणाचे जे जास्त गुन्हे आहेत ते थांबवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत। हे प्रकरण सगळीकडेच आहेत पण त्या दृष्टिकोनातून बल्लारशाच्या दृष्टिकोनातून हा मूल थोडं शांत। तुम्ही काम करत असाल? हा बिलकुल, एकदम जेव्हा पाहिजे आम्हाला बिनधास्त आम्ही जातो किंवा एखाद्या वेळेस जाणं नाही झालं तर फोन सुद्धा करतो, बोलतो की सर यामध्ये असं असं प्रॉब्लेम झालेला आहे तर काय करता येईल किंवा काय नाही, तर वेळोवेळी मार्गदर्शन मिळालेलं आहे। एकंदरीत आपल्यासोबत वर्षा नैताम मॅडम होत्या। त्यांनी त्यांचा जीवनाचा जो प्रवास सांगितलेला आहे। महिला पोलीस शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक आणि नक्षली भागात काम करत असताना क्राईम भागात म्हणजे बल्लारशा सारख्या क्राईम भागात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। आता सध्या ते मूल पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक या पदावर आहेत आणि त्यांनी आपल्या जीवनाचा प्रवास सांगितला आहे। महिला दिनाचे औचित्य साधून आज आपण त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। NDTV मराठी करता मनीष लक्ष्मण, गडचिरोली।